अग्रगण्य असलेलं नाव म्हणजे राजुरीची गणेश दूध डेअरी. या डेअरीचं या ठिकाणी एक नवीन शॉप या ठिकाणी विक्री केंद्र आळेफाट्याच्या बस स्थानकावरती सुरू झालेलं आहे. डेअरीचे चेअरमन माझ्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. खऱ्या अर्थानं आज तुम्ही आळेफाट्यावरती ही डेअरी चालू केली आहे. डेअरीचे प्रॉडक्ट या ठिकाणी मिळतात ग्राहकांना, मोठा प्रतिसाद ग्राहकांचा मिळतो आहे. काय भावनात काय सांगा? आत्तापर्यंत जो आम्ही आता 15 दिवसच झालेले लोक आग्रहास्तवर इथं आम्ही हे दुकान चालू केलेले आहे. पण इथं लोकांची इतकी पसंती इतकी मागणी आहे का गणेश दूध संस्थेची भविष्यात अशीच प्रगती होत चालेल. येथे जे आता विक्री केंद्र सुरू आहे, कुठले पदार्थ या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध? आज या ठिकाणी आमचं तसं जर बघितलं तर गणेश दूध संस्था ही स्वतःच्याच गावाचं संपूर्ण किटली संकल्पावर अवलंबून असणारी संस्था. आम्ही कुठल्याही प्रकारचं दूध बाहेरून आणत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे येणारे गवडी हे सगळे राजुरी गावातले परिसरातलेच आहे. आणि आज आमचं स्वतःचं जवळजवळ 25,000 लिटरचं संकलन आहे. आज त्या ठिकाणी येणारे आमचं दूध इतकं निर्मळ आणि हे स्वच्छ असतं का त्याच्यामुळं आम्ही ग्राहकांच्या पसंतीला अल्पावधीतच उतरलेलो आहेत. आणि त्यामुळं आज आमची जी प्रोडक्ट्स आहेत, आमचं तूप तसं आज महाराष्ट्रात 1 नंबर चाललेले आहे. तुपाचीच आज इतकी आम्हाला प्रचंड मागणी आहे आमच्याकडं. त्याच्याबरोबर लस्सी आहे, दही आहे, तूप आहे, ताक आहे, श्रीखंड आहे. जी प्रोडक्ट आहेत भविष्यात आम्ही याच्यातच अजून वेगवेगळे दुग्धजन्य पदार्थांपासून जे पदार्थ असतील उपक्रम ते आम्ही इथून पुढं राबवणार आहेत. खरं तर नव्याने या ठिकाणी हे केंद्र सुरू झाले. आपलं काय ग्राहकांना तुमचं आव्हान असेल? ग्राहकांना एवढंच आमचं आव्हान आहे का आज जे लोकांकडं पैसा भरपूर उपलब्ध आहे, पण त्या प्रमाणातली आज दुधातली भेसळ वगैरे बघता आम्ही फक्त खात्रीने सांगू शकतो का राजुरीचं दूध हे निर्मळ आणि भेसळ विरहित आहे. त्यामुळं ग्राहकांनी जास्तीत जास्त आमच्या दुकानाकडूनच खरेदी करावं आणि एक वेळेला आमच्या इथल्या पदार्थाची चव घेतल्यानंतर ते गिऱ्हाईक आम्हाला माहिती आहे का हे परत आमच्याच दुकानात येईल. आता सध्या किती दूध आहे आणि हे दुधाची पुरवठा कसा केला जातो? शेतकरी कुठून देतात? सध्याचे संस्थेचे दूध संकलन दररोजचे 20 ते 25 हजारपर्यंत आहे. संस्थेचा दूध पुरवठा हा संस्था कार्यक्षेत्र राजुरी गाव आहे आणि परिसरातील वाड्या वस्त्यांमधून संस्थेला दूध पुरवठा होतो. आणि सर्व संकलन हे किटली संकलन आहे. आणि किटली संकलन असल्याने संस्थेचे जे दुग्धजन्य पदार्थ बनवले जातात ते शुद्ध आणि निर्मळ असतात. त्याच्यामुळं संस्थेच्या बाहेरील जे सर्व ग्राहक आहेत त्यांनी संस्थेच्या दूध पदार्थांना त्यांना चांगली मागणी केलेली आहे. राजुरी गावामध्ये सुद्धा संस्थेचं एक पदार्थ विक्री केंद्र आहे. तिथं कशी मागणी होती लोकांची? आमचे राजुरी गावातील स्थानिक लोकांना आमचे दूध पदार्थ जाण्यासाठी संस्थेने दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र संस्थेच्या आवाराच्या बाहेरच कल्याणनगर हायवे लगतच चालू केलेलं आहे. त्यामध्ये पहिला प्रतिसाद जो आम्ही पाहिला त्यानुसार संस्थेत जे ग्राहक त्या ठिकाणी आले ते बाहेरील मुंबई पुणा या ठिकाणावरून तूप, ताक, लस्सी, श्रीखंड हे पदार्थ घेण्यासाठी आले. त्यानुसार त्यांच्याच मागणीनुसार आम्ही आळेफाटा येथे दुसरे दुग्धजन्य पदार्थ नवीन केंद्र चालू केलेले आहे. आणि तिथे देखील आज दसरा विजयादशमीच्या दिवशी आम्ही ते दुकान चालू केले. तेव्हापासूनचा जो प्रतिसाद पाहिला तर आत्तापर्यंत भरपूर मागणी येते. आणि ग्राहकांची अशी मागणी आहे का अजून पण दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र नारेंगाव, ओतूर अशा प्रमुख गावांमध्ये जर चालू केली तर आणखीनच दुधाच्या पदार्थांना मागणी राहील. व सहकार क्षेत्र असल्यामुळे खाजगीपेक्षा आपल्या दुग्धजन्य पदार्थाला मागणी चांगली आहे, कारण तिथं निश्चितच शुद्धतेची हमी आहे.